रात्र 17वी स्वावलंबनाची शिकवण. मी लहानपणी पोथ्या-पुराणे पुष्कळ वाचली, परंतु संस्कृत स्तोत्रे वगैरे मला फारशी येत नव्हती. प्रणम्य शिरसादेव, अनंत वासुकी शेष, अच्युतम केशवम विष्णू असे 2-4 लहान लहान स्तोत्रेच येत होती. अनंत वासुकी हे नागाचे स्तोत्र आहे. ते एका नागपंचमीच्या दिवशी आजोबांनी मला शिकविले होते. परंतु रामरक्षा हे अप्रतिम स्तोत्र मला काही येत नव्हते. विष्णू सहस्त्रनाम मी रोज वडिलांच्या पुस्तकावरून म्हणत असे, त्यामुळे तेही मला पाठ होऊन गेले होते. वडिलांना रामरक्षा येत होती, परंतु त्यांनी ती मला शिकविली नाही. रामरक्षेचे पुस्तकही आमच्याकडे नव्हते. मी लहानपणी रामाचा भक्त असल्यामुळे रामरक्षा आपल्याला येत नाही याचे मला वाईट वाटे. आमच्या शेजारी गोविंद भटजी परांजपे राहत होते. त्यांचा एक मुलगा भास्कर, त्याच्याजवळ रामरक्षेचे पुस्तक होते. तो रोज 1-2 श्लोक पाठ करीत होता. संध्याकाळ झाली म्हणजे भास्कर आमच्याकडे येऊन ते श्लोक म्हणे. ते ऐकून मला लाज वाटे व भास्करचा राग येई. आपला अहंकार दुखावला गेला की आपणास राग येत असतो. आपण नेहमी आपल्या भोवती असणाऱ्यांची आपल्याबरोबर तुलना करीत असतो. या तुलनेत आपण जर हिणकस ठरलो तर आपणाला राग येत असतो. उंच मनुष्य पाहून जो खुजा बुटबंगे नसतो त्याला त्याचा तिरस्कार वाटतो. आपल्याहून दुसरा हुशार आहे असे पाहून आपण दुःखी होतो. भास्करला रामरक्षा येते याचे मला वाईट वाटे आणि तो मुद्दामच पर्वचा स्तोत्र वगैरे म्हणण्याच्या वेळेसच आमच्याकडे येऊन ते श्लोक ऐटीत म्हणे. त्यामुळे मला जास्त चिड येईल. हा आपणास मुद्दाम चिडविण्यासाठी येतो हे पाहून मी फार संतापले. एके दिवशी भास्कर मला म्हणाला, श्याम, आता 10च श्लोक माझे राहिले. आणखी 5-6 दिवसांनी माझी सारी रामरक्षा पाठ होईल. तुला कुठे येते? मी एकदम संतापलो व चिडलो. मी त्याच्या अंगावर धावून गेलो व ओरडलो, भाषा, पुन्हा येशील तर बघ मला असे हिणवायला. तुम्हास येते ते आहे माहीत आम्हाला. एवढी ऐट नको. तुमच्याजवळ पुस्तक आहे म्हणून. माझ्याजवळ असते तर तुझ्या आधी पाठ केली असती. मोठा आला आहे पाठ करणारा. जा आपल्या घरी. येऊ नको आमच्याकडे. मी मारीन नाही तर. तुमची शब्दाशब्दी व वाचावाची ऐकून आई बाहेर आली. तिने भास्करला विचारले, काय झाले रे भास्कर? श्यामने का मारले तुला? भास्कर म्हणाला, श्यामची आई, मी नुसते म्हटले की आणखी 5-10 दिवसांनी सारी रामरक्षा माझी पाठ होईल. तर तो एकदम चिडून माझ्या अंगावर धावून आला व म्हणे, तुला मारील नाहीतर चालता हो. आई माझ्याकडे वळून म्हणाली, होय का रे शा, असे आपल्या शेजाऱ्यांना म्हणावे का? तूच 4दा त्याच्याकडे जाशील. मी रागातच म्हटले, तो मला मुद्दाम हिणवायला येतो. तुला कुठे येते रामरक्षा असे मला हिणवितो तो. विचार त्याला, त्याने असे म्हटले की नाही ते. जसं अगदी साळसूद, स्वतःचे काही सांगत नाही, कोटारडा कुठला. आई म्हणाली, मला रामरक्षा येते व तुला येत नाही असे त्याने म्हटले. यात रे काय त्याने चिडविले? खरे ते त्याने सांगितले. आपला कमीपणा दाखविला म्हणून रागवावी कशाला? तो कमीपणा दूर करावा. तू सुद्धा रामरक्षा शिकावी असे भास्करला वाटते म्हणून तो तुला चिडवितो. रामविजय हरिविजय पुन्हा पुन्हा वाचतोस, पण रामरक्षा पाठ का नाही करत? मी म्हणालो, भाऊ शिकवित नाहीत व माझ्याजवळ पुस्तक नाही. आई म्हणाली, भास्करचे पुस्तक आहे ना, त्याला नको असेल तेव्हा घे, नाहीतर त्याच्या पुस्तकावरून ते उतरून घे व पाठ कर. भास्कर आपल्या घरी गेला व मी मनातल्या मनात काही निश्चय करीत होतो. येत्या रविवारी सारी रामरक्षा उतरून घ्यावायची असे मी ठरवले. मी कोरे कागद घेऊन त्यांची वही शिवली, लेखणी चांगली तयार करून ठेवली व रविवारची वाट पाहत बसलो. रविवार उजाडताच मी भास्करच्या घरी गेले. भास्कर कदाचित पुस्तक देणार नाही म्हणून एकदम भास्करच्या आईजवळ मी गेलो व तिला गोड शब्दात म्हटले, भीमाताई, भास्करला रामरक्षेचे पुस्तक आजच्या दिवस मला द्यावयास सांगता का? मी रामरक्षा उतरून घेणार आहे. मला पाठ करावायचे आहे. आज सुट्टी आहे. मी संपूर्ण दिवसभर लिहून काढेन. भीमाताईंनी भास्करला हाक मारली व त्या म्हणाल्या, भास्कर, श्याम एवढा मागतो आहे तर आजच्या दिवस दे त्याला पुस्तक. तो काही फाडणार बिडणार नाही. श्याम, शाईचे डाग वगैरे पाडू नको हो. नीट जपून वापर. दे रे त्याला. परंतु भास्कर देण्यास तयार नव्हता. तो म्हणाला, आज सुट्टी असल्यामुळे उरलेली सारी रामरक्षा मी पाठ करणार आहे. मी नाही त्याला देणार पुस्तक. माझे पाठ करायचे राहिले आहे. भीमाताई भास्करवर रागावल्या, तुझे अगदी आजच अडले आहे नाही का रे? उद्या परवा पाठ कर.
तुझ्या शेजारचा श्याम ना, त्याच्याजवळ कसली अडी दाखवितोस? दे त्याला, नाहीतर बघ. भीमाताईंचा राग भास्करला माहीत होता. भास्करने रागारागाने ते पुस्तक आणून मला दिले. मी ते पुस्तक घेऊन घरी आलो. लिहावयास एकांत मिळावा म्हणून गुरांच्या गोठ्यात जाऊन बसलो. गुरे चरावयास गेली होती. दौत, लेखणी, वही सारे सामान सिद्ध होते. रामरक्षा लिहावयास सुरुवात केली. दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत बहुतेक सारी रामरक्षा लिहून झाली. दुपारची जेवणे होताच पुन्हा लिहावयास बसलो. लिहिणे संपले. त्यावेळी मला किती आनंद झाला होता, केवढी कृतार्थता वाटत होती. माझ्या हाताने लिहून काढलेली रामरक्षा. माझ्या आईच्या माहेरी जुन्या वेदाधिकांच्या हस्तलिखित पोथ्या कितीतरी होत्या. ठळक वळणदार अक्षर, कोठे डाग नाही अशा त्या पोथ्या मी पाहिल्या होत्या. पूर्वी हिंदुस्थानात सर्वत्र हातानेच पोथ्या पुस्तके लिहून घेत. सर्व जगात तीच पद्धत होती व ज्यांचे अक्षर मोत्यासारखे सुंदर त्याला मान मिळत असे. मोरोपंतांच्या चरित्रात काशीतील कितीतरी हस्तलिखित ग्रंथ त्यांनी स्वतः लिहून घेतले होते. ते दिले आहेत. त्या काळात आळस माहीत नव्हता, छापखाने नव्हते, पुस्तकांची टंचाई. काशीहून पुस्तके मोरोपंत बारामतीस बोलवून घेत व त्यांचे हस्तलिखित करून पुन्हा घेऊन काळजीपूर्वक परत पाठवीत. समर्थांच्या मठातून ग्रंथालय असत व हजार हजार पोथ्या हस्तलिखितांच्या ठेवलेल्या असत. आज छापखाने गल्लोगल्ली आहेत, पुस्तकांचे सुकाळ आहे. तरीही ज्ञान बेताबेताचेच आहे. मनुष्याचे डोके अजून खोकेच आहे. जीवन सुधारले किंवा सुसंस्कृत झाले, अधिक माणुसकीचे झाले, अधिक प्रामाणिकपणाचे व कर्तव्य दक्षतेचे झाले, अधिक त्यागाचे व प्रेमाचे झाले असे दिसत नाही. परंतु ते जाऊ दे. मला त्या दिवशी खूप आनंद झाला होता खरा. भास्करचे पुस्तक मी नेऊन दिले. काय रे श्याम, इतक्या लवकर लिहून झाले? भीमाताईने विचारले. मी म्हटले, हो, ही पहा वही. भास्करला दुपारून पाठ कराव्यास पुस्तक हवे म्हणून मी सारखा लिहितच होतो. वा, छान आहे तुझे अक्षर, आता पाठ कर म्हणजे भास्कर चिडविणार नाही, ती म्हणाली. मी घरी आलो व रामरक्षा सारखी वाचित होतो. एका आठवड्यात पाठ करून टाकायचे असे मी ठरविले. पुढच्या रविवारी वडिलांना एकदम चकित करावायचे असे मनात मी योजले. रोज मी रामरक्षेचे कितीतरी पारायणे करीत होतो. देवच जाणे, परंतु वेळ मिळताच वही हातात घेत असे. मला संस्कृत व्याकरण येत नव्हते, तरी मला पुष्कळ अर्थ समजत होते व पाठ करताना खूप आनंद होत होता. शेवटी दुसरा रविवार आला. माझी रामरक्षा पाठ झाली होती. संध्याकाळी वडील केव्हा बाहेरून येतात व मी त्यांना रामरक्षा म्हणून दाखवितो असे झाले होते. शेवटी संध्याकाळ झाली. घरात दिवे लागले व आकाशात तारे चमकू लागले. मी अंगणात फेऱ्या घालीत रामरक्षा मनातल्या मनात म्हणत होतो. वडील आले व हातपाय धुवून घरात गेले. त्यांनी विचारले, काय श्याम, पर्वचा स्त्रोत वगैरे झाली का सारे? मी एकदम म्हटले, हो, सारे झाले. तुम्ही माझी रामरक्षा म्हणून घेता का? ते एकदम म्हणाले, तू कधी शिकलास आणि कोणी शिकविली? मी सांगितले, भास्करच्या पुस्तकावरून मी उतरून घेतली व पाठ केली. बघू दे तुझी रामरक्षेची वही, ते कौतुकाने म्हणाले. मी माझी वही त्यांच्या पुढे ठेवली. वहीची पाने सुंदर आखलेली होती. डाग कोठे नव्हते, परंतु अक्षर किरटे होते. वडील म्हणाले, शाब्बास, अक्षर नीट आहे, परंतु जरा लांबट काढावे, असे बुटके काढू नये. मन पाहू आता. मी रामरक्षा खडाखड म्हणून दाखविली. वडिलांनी माझ्या पाठीवरून हात फिरविला. त्यातील आनंद तो कसा वर्णन करून सांगता येईल. जेवणे होऊन वडील बाहेर गेले व मी आईजवळ गेलो. आई, बघ कशी आहे माझी वही. मी तुला कोठे दाखविली होती? मी तुझ्यावर रागावलो होतो असे प्रेमाने म्हटले. आई म्हणाली, तू उतरून घेतलेस हे मला माहीत होते. तुझे अक्षर बघावे म्हणून कितीदा मनात येत होते, परंतु तू आपणहून दाखवशील अशी मला आशा होती. तू मला त्या रविवारीच दाखवायला हवी होतीस. आपण चांगले केलेले आईला दाखवायचे नाही तर कोणाला? वाईटाबद्दल आई रागावेल, परंतु चांगले केल्याबद्दल आई जितके मनापासून कौतुक करील तितके कोण करील? आपला मुलगा गुणी होत आहे याचा आनंद आईला किती होत असेल. तो माझा आनंद तू माझ्यापासून 8 दिवस लपवून ठेवलास. रोज वाटे, श्याम आज आपली वही मला दाखवील व मी त्याला पोटाशी धरीन, परंतु आईवर रागावलास, होय ना? आईला वही दाखवली नाहीस. बरे, पण जाऊ दे. आता झाली की नाही रामरक्षा पाठ? पुस्तक नाही म्हणून रडत बसला असतास तर झाली असती का? अरे, आपल्याला हात, पाय, डोळे सारे आहे. स्वतःच्या पायावर उभे राहावे. ज्याला बुद्धी आहे, मनात निश्चय आहे, त्याला सारे काही आहे. असाच कष्ट करून मोठा हो. परावलंबी कधी होऊ नको.
परंतु त्यात एक गोष्ट लक्षात ठेव, दुसऱ्यापेक्षा आपल्याला अधिक काही येते या गर्वाने कोणाला हिणवू नकोस, कोणाला तुच्छ लेखू नकोस, दुसऱ्यालाही आपल्या जवळचे द्यावे व आपल्यासारखे करावे. असे बोलून आईने वही हातात घेतली. तिला आनंद झाला. या पहिल्या पानावर रामाचे चित्र असले की झाली खरी रामरक्षा. तो मोहन मारवाडी देईल तुला चित्र, त्याच्या दुकानात असतात, माग त्याच्याजवळ व चिकटव. तू आज देवाला फार आवडशील हो श्याम, कारण तू स्वतः कष्ट करून सारे लिहून काढलेस, त्याचे स्तोत्र पाठ केलेस.